ग्रहणाने चाहूल संकटाची तरीही संधी प्रगतीची. कुंभ राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, तुम्ही सगळ्यांसारखे नाही, तरी तुम्ही थोडे वेगळे आहात. म्हणूनच सगळ्यांना तुम्ही समजत नाही. इथे एक प्रश्न आहे, तुमचे विचार इतके पुढचे आहे की लोक मागे राहिलेत की तुम्ही स्वतःला एकटं पाडलंय? मार्च 26 हा महिना आहे स्वतःच्या वेगळेपणाला एका दिशा देण्याचा. त्यासाठी तुम्ही तयार आहात का? कुंभ रास म्हणजे स्वतंत्र विचारसरणी होय. कुंभ म्हणजे समाजाच्या पेक्षा पुढचा विचार करणं आणि कुंभ म्हणजे परिवर्तनाच्या बीजाची नवीन पेरणी करणं. तुमचे विचार वेगळे असतात, मानवतावादी असतात, भावनिकता कमी दाखवणारे पण आतून खोल असणारे असतात. मार्च 26 मध्ये हा स्वभाव तुम्हाला नवीन ओळख आणि नवीन भूमिका देणार आहे. कुंभ रास ही बदल घडवणारी रास आहे. समाजासाठी विचार करण्याची मानसिकता तुमच्यात आहे. जुनी चौकट मोडण्याची हिंमत तुमच्यात आहे. सगळ्यांसारखं होण्यात नाही तर स्वतःसारखं होण्यात खरी ताकद आहे. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी आणि अभ्यासकांचं स्वागत करते. आपण मार्च 2026 महिन्याचे राशी भविष्य समजून घेत आहोत. आज आपण कुंभ राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर चर्चा करणार आहोत. विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत. सोबतच व्हिडिओच्या शेवटी या महिन्यात करावयाचा विशेष उपाय मी सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही खूप सविस्तरपणे सांगत असतो. त्यानुसार या महिन्यात काय अनुभव आले ते कमेंटद्वारा आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्या राशीत पंचग्रही योग तयार झालेला आहे. त्यामुळे तुम्हाला नवीन विचार सुचतील, जुन्या मर्यादा तोडल्या जातील, तुम्ही वेगळे निर्णय घेणार आहात. दोन्ही त्रिकोणाचे स्वामी तुमच्या राशीत आलेले आहेत, तर राशी स्वामी धनस्थानात विराजमान आहे. त्यामुळे एक वेगळाच योग तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे. त्यानुसार वेगळा विचार नक्की करा, परंतु कृती मात्र शिस्तबद्ध ठेवा हा सल्ला देण्यात येत आहे. धन कुटुंब वाणी या दृष्टीने जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं, तुमचे राशी स्वामी शनिदेव धनस्थानात विराजमान आहे. त्यामुळे अचानक लाभ होईल. टेक्नॉलॉजी, ऑनलाईन, सोशल वर्क म्हणून फायदा होईल. उत्पन्न अनियमित राहील. या काळात तुम्ही खर्चावर नियंत्रण ठेवायला हवं. 7.5चा हा शेवटचा टप्पा असून यात अचानक अनपेक्षित खर्च वाढण्याची शक्यता आहे. विचारांमध्ये कौटुंबिक मतभेद होऊ शकतो, परंतु तुमच्यावर सगळ्यांना अभिमान नक्कीच वाटेल. संवाद ठेवा, अंतर नको. तुमची वाणी ही थेट तत्वज्ञानात्मक असेल, कधीकधी थंड वाटणारी, भावनांना शब्दात आणणारी देखील असेल. पराक्रम, परिश्रम, प्रवास या दृष्टीने कुंभ राशीसाठी मंगळदेवाची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत. मंगळदेव या काळात तुमच्या राशीत विराजमान आहे. तुम्ही वेगळ्या पद्धतीने काम कराल. टीमपेक्षा स्वतंत्र कामात तुम्हाला यश मिळेल. अचानक अनपेक्षित प्रवासाचे योग निर्माण होत आहेत. थोडक्यात या दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी लाभदायक म्हणता येईल. या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या दृष्टीने तुम्ही घरामध्ये हवा, प्रकाश खेळती राहू देण्याचा प्रयत्न करा. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची खरेदी करा. आईच्या भावनांकडे लक्ष द्या. थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी सकारात्मक म्हणता येईल. या काळाचा लाभ घ्या. शिक्षण, प्रेम, संतती, विवाह या दृष्टीने तुम्ही सायन्स, IT, रिसर्च किंवा ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करीत असाल तर या काळात तुमच्या अभ्यासाला गती प्राप्त होईल. प्रेमात मैत्री हवी, बंधन नको. मोकळेपणा आणि प्रामाणिकपणा म्हणजे खऱ्या अर्थाने मैत्री होय. तुमची मुलं हुशार आहेत, स्वतंत्र विचारांची आहेत, त्यांच्या विचारांना वाव द्या. विवाह इच्छुकांच्या दृष्टीने विचार केला असता तुम्हाला वेगळ्या संस्कृतीचा जोडीदार प्राप्त होऊ शकतो. विचारसरणी महत्त्वाची आहे. वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने तुम्ही एकमेकांची स्पेस जपायला हवी. जोडीदाराच्या स्वातंत्र्याचा आदर करा, त्यामुळे तुमचं सहजीवन उत्तम होईल. तुमच्यासाठी एक प्रश्न आहे, लोक तुम्हाला वेगळं म्हणतात का? उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या दृष्टीने वजन वाढणं तुमच्यासाठी अत्यंत त्रासदायक ठरू शकतं. झोपेचा अभाव होईल, ज्यामुळे तुम्हाला काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
दररोज ध्यानधारणा करा. डिजिटली डिटॉक्स व्हा. कर्ज अनियमित होऊ शकतं. टेक्नॉलॉजीसाठी खर्च होण्याची शक्यता आहे. थेट शत्रुत्व नाही, परंतु गैरसमज होतील, म्हणून त्याबाबत स्वतःची काळजी घेऊन स्पष्ट संवाद ठेवा. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने या काळात कुंभ जातक नवीन भूमिका घेणार आहेत. स्टार्टअपमध्ये, इनोव्हेशनमध्ये तुम्हाला नवीन संधी मिळू शकते. तुम्ही टेक्निकल, सोशल मीडिया, NGO कन्सल्टिंगमध्ये असाल तर तुमच्या आयडिया यशस्वी होतील. ऑनलाईन सेवा तुम्ही उत्तम देऊ शकाल. वेगळेपणामुळे तुमचा ब्रँड तयार होईल. थोडक्यात नोकरी व व्यवसाय या दोन्ही आघाड्यांवर हा महिना यशाचा म्हणता येईल. या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या. महर्षी नारद मुनी सगळ्यांनाच माहिती आहेत. सतत प्रश्न विचारणारे, सतत बदल घडवणारे असा त्यांचा स्वभाव आहे. प्रश्न विचारणारा माणूस क्रांती घडवतो. कुंभ राशीच्या जातकांनो, मार्च 26 तुम्हाला प्रश्न विचारायला शिकवणार आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने तुम्ही समाजकार्यात सहभागी होणार आहात. नवीन छंद जोपासणार आहात. महत्त्वाची बाब म्हणजे तुमच्यात मानसिक जागरूकता निर्माण होणार आहे. महिला वर्गांच्या दृष्टीने तुमच्यात आत्मनिर्भरता वाढणार आहे. तुमचे विचार ठाम होतील. सामाजिक क्षेत्रात तुमची नवीन ओळख निर्माण होईल. मी अनेक वर्ष ज्योतिषशास्त्र आणि भगवद्गीतेचा अभ्यास केला. त्या अभ्यासातून जन्माला आला हा ग्रंथ, ग्रहगीता. हा ग्रंथ फक्त भविष्य सांगण्यासाठी नाही, तर भविष्य घडवण्यासाठी आहे. आजच प्रकाशनपूर्व नोंदणी करा 40% सवलतीसह आणि गीतेचा प्रकाश आपल्या जीवनात आणा. कुंभ जातकांसाठी हा महिना अनेक शुभ संकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे. प्रामुख्याने भाग्येश आणि पंचमेश राशीत असणं हा अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणता येईल. याशिवाय राशीस्वामी धनस्थानात असणं देखील मोठा शुभ संकेत म्हणता येईल. मात्र तुमच्या राशीत होणारं ग्रहण तुमच्यासाठी थोडी संकटाची चाहूल निर्माण करीत आहे. त्यामुळे स्वतःची योग्य काळजी घ्या. शेवटी दिलेले उपाय नक्की करा. एक मनुष्य वेगळ्या दिशेने चालत असतो. लोक असतात, मात्र पुढे तोच रस्ता बनतो. वेगळंपण म्हणजे धोका नाही, तर तो भविष्याचा मार्ग असतो, हे लक्षात घ्या. लाभ व इच्छापूर्तीच्या दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी मोठ्या लाभाचा म्हणता येईल. कारण लाभेशाची दृष्टी लाभस्थानावर आहे. नवीन ओळखी होतील. मानसिक स्वातंत्र्य प्राप्त होईल. विचारांना दिशा प्राप्त होईल. गुरुदेव तुम्हाला योग्य सहकार्य करणार आहे. या काळाचा उपयोग करून घ्या. टेक्नॉलॉजीवर, शिक्षणावर तुमचा काही खर्च होऊ शकतो. अचानक खर्च निर्माण होतील. परदेशातील नेटवर्क देखील वाढणार आहे. आता तुमच्यासाठी एक प्रश्न, तुमचं वेगळंपण लोकांनी स्वीकारलं आहे का? कमेंटमध्ये उत्तर नक्की लिहा. कुंभ राशीच्या ज्योतिषप्रेमांनो, तुम्ही प्रवाहात वाहत नाही, तर तुम्ही तुमचा प्रवाह बदलतात. मार्च 26 तुम्हाला थांबवणार नाही. तुमच्यामुळे इतर लोक हालचाली करतील. आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉन ऑन करा आणि कमेंटमध्ये लिहा, माझं विचारच माझी ओळख आहे. कारण हे चॅनल फक्त भविष्य घडत नाही, तर भविष्य घडवणारे विचार जागृत करतं. प्रत्येक दिवस प्रत्येकाला सारखा जात नाही. महिन्यातील काही दिवस सुख, समाधान, यश देणारे, तर काही संघर्षाचे, अडचणीचे, तणावाचे जातात. हे सर्व मुख्यतः चंद्राच्या गोचरवरून ठरतं. त्या दृष्टीने कुंभ राशीसाठी 9, 18 आणि 27 हे शुभदायक, सुखदायक, यशाचे राहतील. 6, 16, 26 हे दिवस तणावाचे जातील. या दिवसांमध्ये अडचणी, अडथळ्या, समस्या जाणवतील. म्हणून तशी मानसिकता तयार करून तुम्ही वाटचाल करा. या महिन्यात ग्रहण भारतातून प्रत्यक्ष दिसणार आहे. त्यामुळे त्याचे सूक्ष्म तरंग साधारणपणे 6 महिने ते 1 वर्ष जाणवतील. विशेषतः ज्या राशीवर किंवा भावावर ग्रहण होतं किंवा ज्या व्यक्तीच्या मूळ कुंडलीत ग्रहणग्रस्त ग्रह आहेत, त्यांच्यावर हा परिणाम अधिक खोल होतो. परिणामांची तीव्रता कमी करण्यासाठी तुमच्या राशीनुसार सोपे परंतु प्रभावी उपाय मी देत आहे. हे उपाय कर्मशुद्धी, मानसिक स्थैर्य, ग्रह शांती अशा 3 स्तरावर काम करतात. सर्व राशींवर लागू होणारा उपाय म्हणजे ग्रहणाच्या दिवशी किंवा त्या आठवड्यात कोणत्याही प्रकारची नकारात्मक चर्चा, वाद, निर्णय घेणं टाळा. ग्रहण कर्माला जागृत करतं. त्यामुळे सत्कर्म हे सगळ्यात मोठं संरक्षण आहे. तुम्ही शनिवारी गरजू व्यक्तींची मदत करा. वडीलधाऱ्या लोकांचा सन्मान केला पाहिजे. अहंकार न करता सेवा केली पाहिजे.
कुंभ राशीसाठी फिरोजा हे ब्रेसलेट सुचवण्यात येत आहे. एकाकीपणा, समाजातून गैरसमज अशा समस्यांचा जर तुम्ही सामना करत असाल तर हे ब्रेसलेट लाभदायक राहील. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ब्रेसलेटसोबत ते धारण कसं करायचं याचा शास्त्रोक्त विधी, ॲक्टिवेशन कार्ड व डिस्काउंट कार्ड देखील देत असतो, म्हणून त्याचा लाभ घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा आणि हो, कमेंटमध्ये हर हर ज्योतिष, घर घर ज्योतिष लिहायला विसरू नका. धन्यवाद. शुभम भवतु. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.